आता आपण बरोबर गगनगिरीमध्ये म्हणजे गगनबावड्याच्या स्टॉपवर आहे आणि इथून आपल्याला बरोबर एक 1.5-2 किलोमीटर मठाकडे चालत जायचं आहे. कारण की येताना मी एस टीनं आलो आहे, त्यामुळे इथून आता जो राहिलेला प्रवास आहे तो चालतच करायला पाहिजे. येताना म्हणजे असं शूटिंग काय सुरुवातीपासून केलं नाही. बाकी तुम्ही बघू शकताय इथलं वातावरण कसं आहे, म्हणजे समोरचं काय दिसत नाही इतकं धुकं आहे. एक आपलं एक प्रायव्हेट हायस्कूल एक आहे. बाकी तुम्ही बघू शकताय किती छान वातावरण आहे. जास्त म्हणजे इथलाच रोडचाच व्हिडिओ करू शकत नाही, नाहीतर जास्त मोठा व्हिडिओ येईल. थोडं थोडं दाखवायचं आहे. थोडंसं अंतर गेलं की समोरचं काही दिसत नाही, एवढं धुकं उतरले. मला वाटतं कसं, कारण की मी आता बघा किती वाजले, बरोबर 10:08 झाले. तिथून आमच्या शिबे स्टँडवरून 7:30ला बाहेर पडलो असेल आणि इथं यायला एक 10 वाजले. कसं रोड डबरा वगैरे असल्यामुळे ते निवांत गाडी आली, पळवलेली पण नाही. एक छोटंसं गाव कोणतं आहे, सगळं सुनसान वाटाले. बघू शकतो काय. आता हे धुकं जोपर्यंत जायत नाही तोपर्यंत काय वातावरणाचा आनंद घेता येणार नाही. तरी पण बघू, दिसलं तर दिसलं. सगळं काही दिसलं बघा, किती धुकं पडले रोडला सगळ्या. मस्त रोडनं चालत जायचं. बॅग रेनकोट पण आणलाय, बॅगेत ठेवलाय, छत्री. आणि मला वाटलं पाऊस असेल जास्त, तरी नशीब पाऊस नाही. आणि पाऊस असतात तर छत्री पकडायची का कॅमेरा पकडायचा असं अवघड होतं. मठ अजून एक 1.5-2 किलोमीटर जास्त लांब आहे. थोडं अंतर काढायला पाहिजे आणि वेळेवर जाऊन परत आणि टायमिंगमध्ये यायला लागणार. काहीच दिसत नाही समोरच, बघू शकतोय. सगळं जास्त ब्राईटनेस वाढवलं तर चित्र दिसत. सगळीकडे धोका आहे, असं कुठं नाही, असं नाही जागात मोकळीच नाही, दिसतच नाही काय समोरचं. सगळीकडे धोका आहे. काय दाखवणार आता यात निसर्ग. मला वाटतं निसर्ग बघायला भेटेल डोंगर ते, कायच भेटत नाही, कठीण आहे. पर्सनल गाड्या असेल तर इकडे येऊ शकताय, नाहीतर चालतच आपला मार्ग. मला वाटतं जास्त लांब आहे पण जरा कमीच आहे थोडा. गगनगिरी महाराजांचे पूर्ण नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर आणि त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात झाला 1906 मध्ये. त्या दिवशी दत्त जयंती होती, त्यानिमित्त इथं गगनगिरी व दत्त जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम केला जातो. त्या दिवशी मोठ्या गर्दीने भाविक येतात तिथं. बाकी बोलायला इतकं काही समजत नाही मला, काय चुकलं तर समजून घ्या. आता मला यायला बरोबर इथं एक अर्धा तास लागला, अजून एक थोडा वेळ जावं लागणार वाटतं. समोरचं काहीच दिसत नाही, त्यामुळे अंदाज काही की अजून किती लांब आहे ते. मी लास्ट टाईम आलो तेव्हा बाईकहून आलो, माझी 7वी 8वी फेरी असेल. बाईकहून आल्यामुळं काय समजत नाही की बाबा किती लांब आहे ते. चालत असल्यामुळं अंदाज कळलं नाही की बाबा अजून किती वेळ लागला. बाकी काय दाखवलं तर काय माहिती, सगळं
जातोय. पावसाचे तरी आगमन झालेले आहे. काय आता मी सेफ कॅमेरा राहिला पाहिजे. बातमी भिजलो तर काय विषय नाही. छोटे छोटे हृदय बघू शकतो. काय सगळं चांगलं फक्त येतं तर फक्त लोकच दिसतात म्हणजे ड्रायव्हर आणि गाड्या चालत असं पण नाहीच आहे शक्यतो. कोणी किती मोठं डोंगर आहे त्याला टोक पण दिसत नाही सर. त्यामुळे काहीच दिसत नाही. थांबून झाल्या वाऱ्यात काय पुढे आता बरोबर आपण गडावर चढत आहे आणि बरोबर त्या 200 बाहेर आहेत त्या चालत सोनगर लावून आहेत. फायनली आपण त्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. 200 पायऱ्या चढून कंप्लीट.
रिटर्न जाऊ आता. जाता तर थोडं जे राहिलं शॉर्ट ते घेतो. रिटर्न जाऊ. तिथं प्रसाद होता, प्रसाद घ्यायचा राहते म्हटलं आता जाऊन त्याचं आधी स्टॉपवर त्याचं खायचं आणि घरला जायचं. मस्त फिरून झाले आता, धुकं पण गेलेलं आहे. आज रविवार असल्यामुळे जास्त गर्दी होती. पब्लिकच्या पुढे बोलायला जरासं जमलं नाही मला. फक्त व्हिडिओ करत गेलो आहे. बाकी एडिट करू वाटलं करायचं नाही तर हाच अपलोड करायचं. सकाळी येताना धुकं होतं, आता बघू शकता इकडे दिसतंय तिकडून डोंगर पण बघू. सकाळी लवकर आल्यामुळे जास्त धुकं होतं. आता बघू शकता दिसतंय. माझा जो जुना चॅनल आहे, म्हणजे पहिला एक चॅनल होता तो डिलीट झालेला आहे. त्यामुळे हा दुसरा चॅनल काढलेला आहे. नवीन चॅनल आहे, नवीन व्हिडिओ आहे म्हटल्यावर व्ह्यू कमीच येणार आहेत. जर कोणी नवीन सबस्क्रायबर असेल तर त्याने चॅनल सबस्क्राईब करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायची, म्हणजे न्यू सबस्क्रायबर आहे म्हणून. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं वेलकम केलं जाईल. म्हणजे कोण कोण नवीन सबस्क्रायबर आहेत बघूया. तुम्हाला व्हिडिओ बघा कसा वाटतो सांगा. आवडला तर नक्की लाईक करा आणि पहिला म्हणजे सबस्क्राईब करा. लाईक राहू दे, सबस्क्राईब करा. आणि ज्या मागच्या चॅनलला जसा सपोर्ट केला आहे तसा ह्याही चॅनलला चांगला सपोर्ट करा. आता चालू दंबरला आहे. अजून काय असेल तर व्हिडिओमध्ये राहायला दाखवेन मी. बाकी तुम्ही व्हिडिओ बघा, एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की कसा झाला व्हिडिओ. आणि नवीन सबस्क्रायबर आहे त्यांनी तर पहिला कमेंट करा नवीन सबस्क्रायबर
म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन मी कोण कोण नवीन सबस्क्रायबर आले. बघण्यासारखं तिथं खूप काय आहे, पण सगळं दाखवत बसलो तर 1 तासाच्या वर व्हिडिओ जाईल. त्यामुळं जेवढं चांगलं चांगलं मोजकंच शॉर्ट मी घेतल्यात, जास्त काय लांब लावत बसलो नाही. आणि आता आपण रिटर्न जातोय, कारण की आता स्टॉप आलाय, जवळच आलाय. लोक पब्लिक अशी बाहेरून जातात का नाही, लोकांच्यामुळे तर व्हिडिओ करू वाटणं झाला. पब्लिक असले की कॅमेरा पुढं बोलू वाटत नाही, कारण की कॅमेरा पकडायचा मीच आणि शूट करायचं पण मीच. तुम्हाला दाखवतो मला कसं पकडला कॅमेरा. हे बघू शकता, कॅमेरा असा पकडायचा आणि बोलत जायचं.